आपण आता चाललोय गावाला, ते पण उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करायला। एक आठवडा आहे आपण गावी आणि पूजा वगैरे आहे गावामध्ये। आमच्या घराची पण कुलदेवतांची स्थापना झाली गेल्या वर्षी, सो त्याची पूजा आहे। सो असे 2-3 कार्यक्रम आहेत, त्याच्यामुळे चाललो आहे। आणि मेन म्हणजे थोडी अजून एक सुट्टी थोडी एक्सटेंड केली, म्हणजे जास्त काढली आणि बोलू यावेळी उन्हाळा थोडा एन्जॉय करायला आणवेत। आणि बिस्किट खाते मारी उलटा मारी बुडो बुडो बघ अशी डोंगर। पावसाळ्यात बघितलं असेल तर पूर्ण असं हिरवगार होतं। इकडं भाताची शेती आहेत सगळी। आणि आता बघा पूर्ण मोकळा। आता परत जूनमध्ये पाऊस वगैरे झाला की ते भात लावला जाईल। इकडे बघा दिसत नाही, आंब्याच्या झाडाला ना आंबे आलेत, कैऱ्या आहेत। इकडे आहे, इकडे आहे, त्यानंतरला इकडे झाडं आहेत भरपूर, इकडे वर झाडं आहेत भरपूर। बघू आता आधी फणस बघू, आपला फणस आहे। नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एजनी मराठी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलवर। तर बघते इकडे अन्वेची बॅग बघा मस्त। अन्वेत रेडी झाला आहे, मी रेडी झालो आहे, पाठी गाडी रेडी होते। आपण आता चाललो आहे गावाला, ते पण उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करायला। एक आठवडा आहे आपण गावी आणि पूजा वगैरे आहे गावामध्ये। आमच्या घराची पण कुलदेवतांची स्थापना झाली गेल्या वर्षी, सो त्याची पूजा आहे। सो असे 2-3 कार्यक्रम आहेत, त्याच्यामुळे चाललो आहे। आणि मेन म्हणजे थोडी अजून एक सुट्टी थोडी एक्सटेंड केली, म्हणजे जास्त काढली। आणि बोलू यावेळी उन्हाळा थोडा एन्जॉय करायला आणवेत बरोबर। सो आंबे वगैरे काढायला आणवेत बरोबर, फिरायला सगळीकडे आहे ना आणवेत। ओके ओके। सो आता फुल मजा येणार आहे। आता आमचा प्रवास चालू होतो आहे। ॲक्च्युली रात्रीचे 2 वाजलेत आणि आम्ही निघतोय। थोडा आज कार्यक्रम होता त्याच्यामुळे थोडा लेट झालं। सो हा पूर्ण ना ट्रॅव्हलिंगचा व्लॉग असेल पूर्ण गावी जाईपर्यंत, आणि त्यानंतर ना मग गावचे व्लॉग चालू होतील आपले। सो गावाला गेल्यावर ना मी कंटिन्यू करेन सगळे व्लॉग, म्हणजे एक पार्टमध्ये टाकेन, मोठी नाही टाकणार। सो जसे येतील पार्ट तसं कंटिन्यू करेन आणि कंटिन्यू पार्ट टाकेन सगळे। तर आम्ही आता निघालो आहे आणि वाजते 3:15 वाजलेत। बघू आता काही 11पर्यंत मे बी पोचू आम्ही। बघू आता आरामात। रात्री वगैरे काय आजूबाजूला सगळं बंद आहे ना अन्वेत? ओके बंद आहे ना? अच्छे बंद आहे, बंद आहे ना? हां। तर आता रात्रीचं सगळं बंद आहे, आजूबाजूला ट्रक्स वगैरे आहे, कुत्रे वगैरे आहेत रस्त्याला। सो बघू पुढे भेटू आपण। पुढे गेल्यावर मध्ये मध्ये जिथे म्हणजे थांबवलं की मध्ये भेटेन तुम्हाला। तर काही रस्ता पण काय दिसणार नाही एवढं, कारण का काळोखामध्ये। आता पुढे तळोजा मार्गे पनवेल गेल्या, पनवेलच्या पुढे काय लाईट्स पण नसतील रस्त्याला, सो काय दिसणार नाही। बघू आता कधी पोचते ते, हळूहळू मध्ये मध्ये दाखवेन तुम्हाला थांबलो की। चला मग आता भेटूया, पुढे भेटूया जरा। आता आम्ही निघालो आहे, 3 वाजले। लेट्स गो लेट्स गो। चला चला आपण गावी जाऊया गावी जाऊया।
सकाळचे 6 वाजलेत आणि पोचलोय आपण माणगावला. मस्त होता रोड ना, रोड सुसाट होता आणि बऱ्यापैकी काम झालंय माणगावपर्यंत. मध्ये फक्त थोडे पॅच होते, ते काम करायचे राहिलेत आणि मध्ये ना जॉईंट होतो ना पॅच, तो पण थोडा खड्डे वगैरे आहे. आणि अन्वेत पण उठला बघा. अन्वेत, हाय अन्वेत. हाय. अन्वेत झोपलेला मस्त. सो आता आम्ही थांबलोय चहा पियाला माणगावला आणि अन्वेत आला पुढे मागच्या सीटवरून. चाय प्यायचे? अच्छा. अच्छा, चाय प्यायचे अन्वेतला. हो. हो, चला मग आपण आता चाय पिऊ. समोरच आहे बघा, समोरच आहे एस टी स्टँडच्या बाजूला, इथे या गाडीच्या पाठीमागे. इथे आता चाय प्यायला चाललो आम्ही. आता चाय पिणार ना? ओके. ओके, अन्वेतला चाय पाहिजे. चला आपण चाय देऊ. हा, चाय. चाय चहा प्यायला. कुठे? चहा. चहा. चला मग. दुसरे बाजूला गाडीवर. थांब, गाडी येते. चला चला. अन्वेत बिस्किट खाते. अन्वेतला भूक लागली आहे ना. Look at the doggy. डॉगी बघा, डॉगी बघा. अन्वेतला त्रास देते डॉगी. टाकव अन्वेत. बघा, हा डॉगी अन्वेतला त्रास देते. आणि हे परत. आणि हा दुसरा. आणि हे दुसरा. आणि बिस्किट खाते. मारी उलटा मारी. बुडो बुडो. बुडो. हा, आता का मस्त आहे. म्हणजे 8 वाजलेत. आम्ही पोचलो आता, जस्ट भरणा नाक्याला पोचलो आहे. आणि आता इथून थोडं सामान घेते, थोडंसं जास्त नाही. आणि सामान घेऊन झालं की घरी जाते. दादा आणि आई गेले तिकडे आणि अन्वेत निघाला आहे. तू पण चालला आहे अन्वेत? कुठे शूज? शूज कुठे आहे बघ, खाली आहे सँडल. अन्वेत पण चाललं काहीतरी घ्यायला. आता डायरेक्ट रात झोप येते, रात्रभर झोप नाही ना.
बघू काहीतरी घेतोय दोघं जण घेऊन जायला की डायरेक्ट घरी आणि मग आराम केल्यानंतरला मग संध्याकाळी भेटू. आता नाही, आता बघू काय घेते काय नाही. ओके भेटूया नंतरला. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. सकाळची ॲक्च्युली दुसऱ्या दिवसाची सकाळ आहे ही. आणि काल आलो आणि ना थोडा आराम वगैरे केला. रात्रभर जागे होतो ना, तर आराम वगैरे केला दिवसभर पूर्ण. झोपलो, आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो, झोपलो. त्याच्यानंतर संध्याकाळी थोडा इकडे तिकडे फिरत होतो, थोडं पाणी भरलं आणि आता दुसरा दिवस चालू झाला हा. आणि आज आहे आमच्या गावी, म्हणजे आज पूर्ण कोकणामध्ये इलेक्शन आहे, वोटिंग आहे. सो लोक गेलेत वोटिंगला आणि आम्ही जरा आलो आहे आज जातो आहे आपण. जरा बघू फणस आंबे वगैरे भेटतात का ते बघायला चाललो आहे. सो हा कालचा व्लॉग मी कंटिन्यू करते पुढे. सो बघू आता फणस, दादा गेले, ताते गेलेत आणि मी चाललो आहे आता. फणस वगैरे आहे का बघू आणि आंबे वगैरे. सो परत बघू, एकदा परत यायला होतं आहे का. मस्त वाटतं एकदम. आता ऊन आहे ना बाबा, काल एवढं ऊन होतं ना, कडक खतरनाक ऊन होतं. दुपारी ना घरी वाफा मारत होता, एवढं गरम होत होतं. सो खतरनाक. आज बघू, आज मंदिराकडे जाऊ आम्ही, कारण का गरम भरपूर होत होतं. आता आम्ही आलो वाड्यापाशी आलो बघा. हा जुना वाडा आहे आणि इकडं हा आपला वाडा हा. आणि इकडून आपण आधी गणपती घेऊन बघा विसर्जनाला या साईडनेच गेलेलो आपण तिकडे. आणि आता पूर्ण मोकळं झालं आहे. बॅटरी पण थोडी कमीच आहे, मी पण बघितली नाही. बघा अशी डोंगर, पावसाळ्यात बघितलं असेल तर पूर्ण असं हिरवगार होतं. इकडं भाताची शेती आहेत सगळी. आणि आता बघा पूर्ण मोकळा. आता परत जूनमध्ये पाऊस वगैरे झाला की ते भात लावला जाईल. सगळं बघा दिसत नाही. बघा आंब्याच्या झाडाला ना आंबे आलेत, कैऱ्या आहेत. इकडे आहे, त्यानंतरला इकडे झाडं आहेत भरपूर, इकडे वर झाडं आहेत भरपूर. बघू आता आधी फणस बघू. आपला फणस आहे तिकडे. सो इकडे ना फणस आहे आपला वगळात. सो या जागेला नाव आहे तसं. इथे आंबा पडला, अरे खराब आहे थोडा. बघा ह्या झाडाचा आंबा आहे तो, दिसत असतील आंबे आलेत. हे बघा इकडे पण आंबे आले या झाडाला. आंबेच आंबे आहेत. कधी जाऊन बघू फणस बघू आपण. इकडं पावसात खूप मजा येते बघा. तात्या आणि दादा आहे तिकडे पुढं गेलेत. पोरं गेलीत वाटतं. आंबा बिंबा बघा आहे, बघू आपण भेटतात का. सो अशा ना रानवाटेतून जातो आहे आम्ही. मजा येते ॲक्च्युली गावी आलं, यायला पाहिजे. इकडून बघा कसं भारी आहे. पावसात बघितलं असं ना तुम्ही, पूर्ण हे हिरवं होता. आणि तिथं घरं आहेत बघा, तिकडे घरं आहेत त्या साईडला. आता अन्वेष झोपलाय म्हणून आला नाही, आता पाठी लागला असता. त्याला मँगो काढायची कालपासून हाताने. फणस सगळे काढून घेऊन गेलेत. आता बघतात तात्या हाय काय, कुठला आता भेटला तर बघू. पोरं घेऊन गेलेत, बघू. आपला
हा आपला फणस आहे. इकडे एक फणस आला बघा. आता ताते चढत आहेत वर तिथून. तर आपण जवळून बघू जरा. कापा फणस आलाय बघा भरपूर. हा एक फणस घेतला. अजून काढते. बरं आणले आंबे फणस आले सगळे. त्यावेळी कापा फणस आहे. नंतर तुम्हाला सांगेन फरक. कापा आणि बरका 2 प्रकार असतात. हा पूर्ण कापा फणसचं झाड आहे आपलं. काढतायत ते जाते. हा बघा एक काढलाय. जूनमध्ये पिकतो. अर्धे कच्चे आहेत. अर्धे ना छोटे छोटे भरपूर आहेत फणस. तर ते मला वाटतं जूनपर्यंत पिकते. एक फणस आहे तो पावसात पिकतो एका झाडाचा. सो बघू जूनमध्ये परत येऊ आपण. एक फेरी मारू की येथील फणस काढून घेऊन जाऊ परत एकदा. बघू आता 2 काढलेत. 2 वाटतात पिकतील म्हणून. तर बघू आता पिकतील तर पिकतील तेव्हा बघू आपण. आणि आंबे बघू आता जरा वरचे जेवढे पिकलेत ना ते सगळे वानर खाऊन जात आहेत माकडं. आणि बाकीचे कच्चे आहेत. तर आपण आता कच्चेच नेऊ. कच्चे नेऊन पिकवायला ठेवू. बघू तसेच करायला लागेल. कारण पिके काय एवढं होतात ते भेटणार नाहीत. डोंगर वरती पूर्ण डोंगर रांग आहे सह्याद्रीची बघा. इकडे डोंगर आहे. इकडे मध्ये रस्ते आहेत. तिकडे घर आहेत मध्ये. आता गोप्रो आहे ना झूम करायला नाही भेटत. पण तिकडे आहेत ना काम चालू आहे. तिकडे घर आहेत. रस्त्याचं काम आहे. तिकडे बेलदारावर रस्ता गेला. एक महिपतगडावर रस्ता गेल्यावर बेलदार म्हणून गाव आहे. सो तिकडे बेलदारावर एक रस्ता गेला आहे. पर्यटक जातात महिपतगडाला. आणि आमचा सुमारगड. आणि आता सध्या रसागडची जत्रा झाली यावर्षी. आपल्याला जायला नाही भेटलं. पण बघू आता 3 वर्षांनी जत्रा येते. 2 काढलेत. आता घेऊन जाऊ आपण.